व्हेरी गुड मॉर्निंग नर्मदे हर. आपण थांब कपिलेश्वर महादेव मंदिराचे इथं आबाला कसं येऊन बसला. होय काय तुझं काय आहे ए लाल काय काय आहे का तू. घाटावर चाललोय भरपूर लेट म्हणजे उठलो 4-4:30लाच घाटावर आत्ता चाललं आवलेली. काय काय बिस्किट खायचं तुम्हाला. भानगडी करून आधी बिस्किट खायचं येऊन बसला बिस्किट खाताय पडता आजारी म्हणून तब्येती सुधारते नाही तुमच्या. चपात्या घाल नको तुम्हाला का रे. नर्मदे हार भाई चहावाल्या घाकाने पैसेच नाही घेतले. मी ते कुत्र्यांना बिस्किट का वाटले त्याचे पण नाही घेतले. तिथं कोणीतरी येऊन सांगून गेलं आमचं लक्ष नव्हतं त्यांच्याकडनं चहाचे त्याचे पैसे घेऊ नका माझ्या नावावर लिहून घरमध्ये घ्या सकाळी सकाळी मैयाचं दर्शन करून घ्या. इथे त्रिवेणी संगम आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपलं इथं महाराष्ट्रात जसं त्र्यंबकेश्वरला आहे नारायणनाथ बली त्रिपिंडी वगैरे करतात तसं गुजरातमधलं हे चांदोद हे ठिकाण आहे का जिथे या सगळ्या पूजा होतात. हे नर्मदा मैया. आपण इथे पलीकडे निळकंठेश्वर महादेव टुरिस्टिक पॉईंट आहे तिथे मुक्काम होतो. त्या बाजूने मैया आहे आणि इकडून एक नदी येऊन इथे त्रिवेणी संगम होतो असं काहीतरी आहे. मला काय जास्त माहीत नाही त्याच्यामुळे मी जास्त सांगतही नाही बसत. जेवढं लोकांकडून माहिती पडत तेवढं सांगायचा प्रयत्न करतो. काल नर्मदा पुराण ऐकत होतो. नर्मदा कथा चालू होती तिथे राज जोशी आपण ज्यांच्याकडे थांबलेलो आहे तिथे ते छान समजून सांगत होते. आज थांबावं का नाही अजूनही कन्फ्यूज आहे. बघू नर्मदा हे ज्या हालताना दिसतंय ना हे सगळे मासे कुरमुरे वगैरे टाकल्यानंतर असे येतात. हजी नीचे जाओ माथું ઢકા દે પગથિયા છે પકડીને हे कपिलेश्वर महादेव मंदिर आहे असं म्हणतात. इथं कपिल मुनींनी तपश्चर्या केली आहे आणि शंकराला प्रसन्न केलं आहे असं इथले लोकल सांगत होते. नर्मदा परिक्रमेच्या भागात याला महत्त्व आहे.
परिक्रमावासी इथे न येता डायरेक्ट जातो. आपण आलो मध्ये आपल्याला भेटायला अजून एक मित्र आले. बघू. सकाळपासून लोकेशन घेतलेलं होतं. सिन्नर यादव लोणारे. खूप दिवसानंतर मी मला पाहतो. स्पेशली माणसाला भेटण्यासाठी आलोय. कसं काय? बरं आहे ना? एकदम मस्त. तेच म्हटलं आता लय निघालोय, तुम्हाला भेटल्याशिवाय तर काही जाता नाही येणार आम्हाला. आम्ही आता अहमदाबाद चाललोय. अहमदाबादवरून बाकी चाललोय पुढं. म्हटलं आता तुम्हाला भेटू मग जाऊ. पहिलं तुमचं दर्शन मग नंतर बाकीच्या गोष्टी. यादव लोणारे आणि मी दोघं बरोबर बसून कॉफी पितोय. कॉफी लवर करून कॉफी कॉफी आणि नक्की कॉफीच आहे बरं. ओनली कॉफी सांगली. चार 500 किलोमीटर चालून आले. यादव चटणी आपला महाराष्ट्रीयन सत्कार टावेल आणि टोपी घेऊन आलेले आहेत. महाराष्ट्रीयन स्वॅग. महाराष्ट्रीयन स्वॅग. आपण महाराष्ट्रीय, मी मराठी. नर्मदे हर. नर्मदे. हो बाय नका पडतो. आपण मित्र आहे. आपण एकमेकांच्या मनात दिलं ते 100% आपण एक. आमचं प्रेम आहे आनंद. एवढा लांबून फक्त आनंद स्पेशली भेटण्यासाठी आलो. मी गाडीवर आले. खूप दिवसानंतर मला पण हिमालयन पाहून आनंद वाटला. इंडिपेंडेंट आपला ड्रायव्हिंग ग्रुप आहे. यादव लोणारे भारी दिसतो. वाजले. यादव भैयांनी एकादशीचा फराळ करून घेतला आपल्याबरोबर. इथले नर्मदे हर. राज जोशी आहेत, त्यांनी थांबवून घेतलं. त्यांनी जेवण करूनच पुरं प्रवास करण्यासाठी सांगितलं. थांबलो, 1 तास आराम केला, जेवण केलं, फराळचं केलं, तर निघतोय. तुमचा पुढचा प्रवास सुखाचा हो. नर्मदे हर. यादव भाई चालले. हॅपी जर्नी. नर्मदे हर. नर्मदे हर. ही बिल्डिंग बघा, जवळपास 1940 मध्ये बनवलेली. इथं बोर्ड सन 1950. बाई अजून बी ना एकदम टाकाटाकी बनवलीत. इथे त्याच्यापेक्षा जुनी असेल. तिचा बोर्ड कुठं काय माहिती. राहत नाही म्हणे कोणी. आज सुट्टीवर आहे आपण. नर्मदा परिक्रमेत रजेवर आहे. दिवसभर आंघोळ केली इथे, जेवण वगैरे केलं, परत घाटावरच आलो. इकडेच टाइमपास करतोय. भारी. सकाळी दिसत नव्हतं ना मंदिर, आता दिसतंय का. कंटेश्वर
आजचा दिवस असं टाइमपास, काम ना धंदा, कुठलाय चिंदा, फिरतोय शिंदा. आपला एक चिंदा कुठं गायब झाला काय माहिती. त्याला शोधून आलो. चहा प्यायला जाऊ कुठेतरी. चहा म्हणजे ब्लॅक कॉफी. आज भेटली होती ब्लॅक कॉफी. मित्र आलेला होता यादव, तुम्ही बघितलं का? एका ठिकाणी भेटून गेली घरमध्ये. आजचा पूर्ण दिवस मैयाच्या किनारीच गेलाय. दिवसभर फक्त बसलोय असंच. लोक अजून पण पूजा करतायत. मस्त लाईट पडलाय, सनसेट झालाय. 7:15 वाजले संध्याकाळचे. लांब लांबपर्यंत एकही माणूस नाही. काय झालं इथले लोक? दुपारी पण सगळे गायब होते, कोणीच नव्हतं. मला अक्षरशः चहा भेटत नव्हता. चला आपण आश्रम आपलं राजबाईंच्या घरी जाऊ, फराळ घेऊ आणि झोपून घेऊ. उद्या सकाळी नवीन परत आपला प्रवास चालू. नर्मदे. महाराज की जय, महात्मा की जय,